पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया हालेलुया. प्रियानो जर तुमच्यामध्ये कोणाला तरी परमेश्वराचा प्रीती पाहिजे असेल तर देवाचे वचन आपल्याला खूप महत्वाचे शिकवण देत आहे. ते आहे सिस्टरने आता वाचलेले वचन उजवा हात वर करून हालेलुया हालेलुया. प्रेम कुठे पाहिजे कुठे नको हे आता आपण ऐकूया. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. हात खाली करा. हालेलुया. धन्यवाद येशू. अनेक लोक प्रार्थनेत येताना पाठीमागे या तीनही गोष्टी पूर्ण होण्यासाठी प्रार्थनेत आपण आलो आहे. कुठली तीन गोष्ट? देहाची वासना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला अजून जरा सुख पाहिजे. आता मला एवढं बरं वाटत नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 सुख कमी पडत आहे. सुख भरपूर झालं म्हणून कोणतरी बोलताना ऐकलेलं. सुख भरपूर झालं म्हणून कोणतरी बोलताना ऐकलेलं. भरपूर सुख झाल्यावर पण माणूस सांगणार हालेलुया. मला जरा कोणतरी पाहिजे पायाच्या खाली थोडासा चढून द्यायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोक्यावर थोडासा चढायला कोणतरी आलं तर बरं आहे. हालेलुया. सुख वाढत आहे तेव्हा हालेलुया स्वार्थपणामध्ये आपण गुंतून राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. सुख भरपूर झालं म्हणून कोणी बोलत नाही साधारणपणे. हालेलुया. जे संत लोक आहेत कॅथोलिक चर्चमध्ये आपण संतपणामध्ये ओळखलेले जेवढे लोक आहेत त्यांनी वेळोवेळी बोललेला आहे सुख बस झालं. हालेलुया. आज जगामध्ये अनेक लोक झोपा काढण्यामध्ये नंबर 1 आहे. अनेक संत लोक असे होते की जे रात्रभर आणि दिवसा न झोपता देवाच्या सेवेमध्ये प्रार्थना करत बसलेले अनेक संत आहेत. प्रेज द लॉर्ड. अशा अनेक संत आहेत रात्री 2 वाजता 3 वाजता 4 वाजता येशू देवळून उठून जाताना येशूला विचारून जात आहे मी पण गेलं तर तुझ्याकडे बसायला कोण येणार? तुला एकट्याला सोडून मला जावं लागणार. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो शरीराला खुश करायला बघितलं तर ते कधीही खुश नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अनेक संत लोक जेवायला जाताना बोललेलं आहे गाढवाला काहीतरी खायला द्यायला
पाहिजे म्हणून. गाढव कोण आहे? पोट. हालेलुया. हालेलुया. गाढवाला काहीतरी खायला द्यायला. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. गाढव असे आहे, गाढव कुठल्याही गोष्टी ओळखत नाही. हालेलुया. हालेलुया. मिळत आहे ते खात बसणार, पीत बसणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून डोळ्याचा वासना नको आहे. आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसणारा अनेक वस्तू, अनेक गोष्ट बघता बघता आपल्याला वाटणार हे मला मिळालं तर किती बरं आहे. हालेलुया. हालेलुया. एक मुलगी नर्सिंगला जायच्या अगोदर एका मुलीने मला बोललेले वाक्य आहे, फादर मला अमुक अमुक कंपनीचा कार गाडी घ्यायचं, त्यामध्ये फिरायचं हे माझ्या टार्गेट आहे. पण नर्सिंगला जाणारा व्यक्ती नर्सिंग कशासाठी जायचं? नर्सिंगला आजाऱ्यांची सेवा करावं म्हणून आपली अपेक्षा आहे. हालेलुया. हालेलुया. तरी ही बहीण नर्सिंगला ऍडमिशन घ्यायला जायचं अगोदर मला बोललेली गोष्ट आहे, फादर मला अमुक अमुक कंपनीचा असा असा कार पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण तिने बघितलं असेल कोणतरी त्या कारमध्ये फिरताय. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आपल्या डोळ्याने जे काही दिसत आहे तिथे आपण वेळोवेळी मला याची गरज नाही असे बोलायला शिकलं तर बरं. त्याशिवाय पण माझा चालणार. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेवढं महत्वाचा दुसरा एक शब्द आहे हालेलुया. दुसरी गोष्ट काय आहे सिस्टर? विषयीची पुरुषार्थी. संसाराची पुरुषार्थी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ईगो, अहंकार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रेल्वेने प्रवास केलेले नाही अशा लोक हात वर करा. सर्वांनी रेल्वेमध्ये प्रवास केलेला आहे. हालेलुया. अनेक लोक ऍडजस्ट करून प्रवास करणारे आहेत. काही लोक तक्रार करत बसलेला आहे. प्रत्येकाला त्यांच्या जागेवर बसवण्याचं काम करणारे थोडे लोक दिसणार आपल्याला. हालेलुया. धन्यवाद येशू. विनाकारणच्या गोष्टीबद्दल वाद घालणारे लोक आपल्याला अनेक ठिकाणी भेटणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. बसणारे लोकांना कळते हे काही महत्वाची गोष्ट आहे का? महत्वाची गोष्ट काय आहे असे अनेक लोक एकमेकांना विचारत असेल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 My soul rejoices in my Lord the Savior. Praise the Lord. Hallelujah. माझा तारणारा मध्ये माझा आत्मा उल्हास पावलेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. त्या लेवल मध्ये माता मरिया पोहोचले होते म्हणून माता मरियाला हे डोळ्याचा, कानाचा आणि जगाचा, शरीराचा हालेलुया त्यातील काही तिच्यामध्ये राहिलं नाही. म्हणून माझा प्रिय बंधू भगिनीनो हालेलुया. Hallelujah. आपल्याला तारण मिळण्यासाठी देवाने आखून ठेवलेले काही व्यवस्था आहे.
Praise the Lord. Praise the Hallelujah. Lord. Hallelujah. कधीतरी जीवन कसे तरी झालं म्हणून वाटायला लागलं तर तेव्हा उघडण्यासारखा एक स्तोत्र संहिता आहे. स्तोत्र 80 तिसरा वचन. बरे व्हायची इच्छा असलेले लोक प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण पाहिजे म्हणून वाटणारा कोणतरी असेल तर बरेपणा पाहिजे म्हणून वाटणारे लोक वगैरे मनापासून बोलण्यासारखा एक सुंदर वचन आहे. स्तोत्र 80 मध्ये तिसरं वचन. हे देवा, तू आम्हाला परत आण. आपला मुख प्रकाश आमच्यावर पाड, म्हणजे आम्ही तरू. हालेलुया. सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करत अंधकरणापासून आपण बोलूया. हे देवा, हे देवा, तू आम्हाला परत आण. तू आम्हाला परत आण. आपला मुख प्रकाश आपला मुख प्रकाश आमच्यावर पाड, आमच्यावर पाड, म्हणजे आम्ही तरू. आम्ही करू. हात खाली करा. कधी आपलं तारण होणार? कसला प्रकाश? टॉर्च. हालेलुया. कसला प्रकाश? काही लोकांच्यावर प्रकाश पडले तर काही उपयोग नाही. प्रकाश पडले तर काही उपयोग नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. काही दिवसापूर्वी एक पेशंट मरण पावलेला आहे की नाही म्हणून डॉक्टर डिक्लेअर करायच्या अगोदरचा काही प्रोसेस बघितलं. डॉक्टरांनी पल्स बघण्याचा जे छोटासा माहिती आहे ना, आपल्याला कोरोना पासून सर्वांना पाठ झालेला आहे ते. हालेलुया. ते त्यातील एक आणून पायाच्या अंगठ्याला लावलं. पल्स तिकडे लिहून आला 000000. म्हणजे एक एरिया बघून काही उपयोग नाही समजला. त्यानंतर त्या डॉक्टरांनी मरण पावलेले त्या व्यक्तीचा डोळे असे उघडले. त्यानंतर एक लाईट असे लावून बघितलं. जीवनाचा काहीतरी असेल तर पॉवरफुल लाईट पुढे येताना डोळे ब्लिंक करतात. हालेलुया. डॉक्टरांनी त्यानंतर डिक्लेअर केला मरण पावलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकाशाचा असर कोणावर पडणार नाही? जे मरण पावलेले आहे, मेलेले लोकांच्या मध्ये किती प्रकाश पडले तरी काही उपयोगाचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझं नाव आस्टिन गवड्या. मी राहणार उत्तन भाटीबंदर. आमचं पायस्पीठ दर्या माता चर्च उत्तन. मी आमच्या नवाबोटीच्या ग्रुपची साक्ष देतो. आम्ही जेव्हा नवीन बोटिंगच्या कामाला हात लावला तेव्हा 2024 मध्ये आमच्या जवळ एकही पैसा नव्हता. झिरो, काहीच नव्हता आमच्या जवळ. आम्ही फादरांचा सल्ला घेतला, त्यांचा आशीर्वाद घेतला. आम्ही बँकेकडून 42 लाखाचा लोन घेतला आणि आमची जुनी बोट होती ती विकून तो पैसा त्या नवीन बोटीला फिरवला. आणि योगायोग आम्हाला त्या वर्षी इतका मासिकले धंदा झाला की एका वर्षामध्ये आम्ही आमचं बँकेतलं 42 लाख हे कर्ज आम्ही फेडलं, आम्ही भरून टाकलं. आणि आता 2025 आणि 26 गेल्या आमच्या 25 वर्षामध्ये ते आम्हाला धंदा झालेला नाही.
कर्जमध्ये आम्ही बोटी आम्ही 2 बांधल्या आमच्या सर्व मासलींना काय सर्व कर्ज आम्ही गेलो. एकदा आम्ही पैसे 2 लाख किंवा 3 लाख आम्ही वाटून घेतली नाही. यंदाच्या 2025 ते 26 मध्ये आम्हाला यंदाच्या वर्षी 1,40,00,000 इतकी आम्हाला कमाई झाली. आणि आम्ही आमचं योगा आम्ही फादरांना फोन केल्याशिवाय आम्ही कवीला जाण्यापूर्वी बोट सोडायच्या अगोदर आम्ही फादरांना पहिला फोन करतो, फादरांचा आशीर्वाद घेतो. सिस्टर सारिका, सिस्टर मोनिका त्यांचा आम्ही सल्ला घेतो. आम्ही कवीला जातो. जेव्हा आम्ही फादरांचा आशीर्वाद घेतो तेव्हा आम्हाला चांगली मासली भेटते. जर आम्ही आशीर्वाद घेऊन तसेच गेलो भोग घेऊन ते आम्ही रिकामी येतो. आता योगायोग आता आम्ही गेल्या सोमवारी मीटिंगला येण्याच्या अगोदर आम्ही फादरना फोन केला. सकाळी 6 वाजता गेलो आम्ही कवीला मासली पकडायला. ते फादरना आम्ही फोन केला, आम्ही कवीला चाललो, प्रार्थना करा, आम्हाला आशीर्वाद द्या आणि आम्ही भागी मीटिंगला येणार आहोत. 1, 2, 3 तारखेला या. आता आलो ते चांगली मासली घेऊन आम्हाला लवकर यावं म्हणून प्रार्थना करा. फादर प्रार्थना करा, आशीर्वाद दिला. आम्ही गेलो आणि आम्हाला चांगली मासली भेटली. आम्ही गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता आलो. ती ट्रीप आम्हाला 3.25 लाखाची झाली. इतकी आम्हाला मासली भेटली. आणि सर्व सिस्टर अहोरात्र आपल्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करतात. त्यांना चांगला आरोग्य लागावं म्हणून मी प्रार्थना शुभेच्छा आमच्या नवा मोठी ग्रुप करून आम्ही फादरांना धन्यवाद आभार मानतो. अंमलाईचे आम्ही आभार मानतो आणि देवाचे आभार मानतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आजच्या ट्रीटमध्ये आलेले अनेक किडनी पेशंटना प्रभू आशीर्वादित करत आहे. काही लोकांचा दाताचा त्रास आहे म्हणून ते त्रास इथपर्यंत वर त्रास द्यायला दमवायला चालू केलेला आहे. अशा प्रकारे दाताचा त्रास असलेले कोणतरी असेल तर आता बरं वाटायला लागलं तर हात वर करा. असं कोण आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दोघांना तिघांना येशूने बरे केलेलं आहे. चौघांना येशूने बरे केलेलं आहे. टाळ्या वाजवता हालेलुया. प्रेज द लॉर्ड. श्वास पाहिजे तसे भेटत नाही. दम लागल्यासारखा होत आहे. असे त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. एक ऑपरेशन झालेलं आहे तरी बरे वाटत नाही. असे कोणतरी आजच्या प्रार्थनामध्ये आलेलं असेल तर त्या व्यक्तीला देखील येशूचा एक आशीर्वाद भेटत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.